हे आधी दाखव. मग अशी खेकडे आपण वाफवला घेतले आहेत. आता ते 1 तास छान वाफवलेले आहेत. हे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि हे छान शिजलेले आहेत. आता आपण ह्याला आता करी बनवणार आहोत आणि हे छान मिठातले आहेत. आणि आता आपण इथं तेल घेतलेलं आहे. हे आपण वाटण घेतलेलं आहे. याच्यामध्ये आलं, लसूण, ओला नारळ, गरम मसाला, भाजलेला कांदा हे आहे. आणि आपण आता हे मिक्सरमधून काढून आपण हे आता याच्यामध्ये टाकणार आहोत. छानपैकी असा मस्तपैकी मसाला आपण छान भाजून घेणार आहोत. हे बघा किती सुंदर मसाला छान तेलामध्ये परतला जात आहे. आणि मग हे आता छान दिसतंय. छान तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हे आता हळद, मटण मसाला, मिरची पावडर आणि घरचा मसाला ह्याच्यामध्ये टाकत आहोत. धनेपूड पण आहे त्याच्यामध्ये. ते आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. असं छान व्यवस्थित त्याला आपण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालंय की मग आपण त्याच्यामध्ये वाफवलेले खेकडे टाकणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं सूप पण टाकायचं आहे खेकड्याचं. मग त्या करीला आपल्या टेस्ट येणार आहे. आपण आता असे खेकडे त्याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यामध्ये असे खेकडे टाकायचे सर्व. सगळे खेकडे याच्यामध्ये खेकड्याचे पीस टाकलेले आहेत. आपण याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालेलं आहे. आता थोडंसं पाणी आणि सूप टाकून याला 10 मिनिट मसाला उकळून ठेवायचा आहे. तर आता हे थोडंसं पाणी आणि सूप आपण टाकलेलं आहे. हे बघा किती सुंदर दिसत आहे. छान याला 10 मिनिट उकळू द्यायचं आहे. खेकडा असं तयार झालेला आहे आणि ते खूप सुंदर दिसत आहे असं. आणि आता मी डिश मध्ये काढून घेत आहे. बरोबर नांगी झालेली आहे. हे बघा दिसलंय का तुम्हाला? आणि याच्यावरतून आपण असे थोडीशी गार्निशिंगला कोथिंबीर टाकत आहे. आपण असं लिंबू पिळायचा आहे असं छानपैकी त्याच्यावरती. तर्री थोडीशी घेणार आहे मी. छान याच्यावर टाकलेली आहे आणि असं छान मस्तपैकी रस्सा आहे.
खेकड्याचा तयार.